गुड मॉर्निंग गाईज. सो मी हा अंडा मसाला बनवत आहे, बघू शकता. त्याच्यानंतर एक चिरलेला पूर्ण कांदा, बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तेच थोडंसं एकदम थोडं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळदीच्या नंतर मी त्याच्यामध्ये आपला लाल मिरची पूड टाकलेली आहे आणि तसंच एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणताही चिकन मसाला त्याच्यामध्ये वापरू शकता. आणि ते सगळं टाकल्यानंतर मसाला थोडासा मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये परतवून घेतलेला आहे. आणि परतवून झाल्यानंतर थोडंसं मला तेल कमी वाटत होतं, म्हणून मी परत त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल टाकलंय. सो तेल मी कमी वापरायचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे तेल थोडंसं फ्राय झाल्यानंतर एक 2-3 स्पून आपण पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाला जळू नये म्हणून. आणि तो छान परतून घ्यायचा आहे. छान परतून झाल्यानंतर इथेच मी अजून थोडंसं पाणी टाकून एकदम थोडंसं थिक बनवलं. त्याच्यानंतर पाणी आटून मग ते छान कांदा शिजला जाईल. कांदा शिजला म्हणजे मसाला शिजला पाहिजे. सो त्याच्यामध्ये थोडंसं आता मी मीठ टाकलंय आणि जसं त्याला बाजूने तेल सुटायला लागेल तसं समजायचं की ह्याच्यामध्ये आपला मसाला शिजलेला आहे. मी ऑलरेडी वाटण करून घेतलेलं आहे. वाटणामध्ये मी कांदा एक पूर्ण आणि अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे, आपलं सुकं खोबरं. ते भाजून मी फक्त त्याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता मी हे त्याच्यामध्ये घालून सगळं परतून घेतलं. थोडंसं पाणी घातलंय. पाणी घातल्यानंतर एकदम छान परतून, जास्त पाणी नाही घालायचंय. त्याच्यामध्ये मी मिरी आणि थोडासा मिरची पूड एकत्र करून परत घातलेला आहे. थोडीशी मिरी पावडर घातलेली आहे आणि मग आता हे छानपैकी शिजायला द्यायचं आहे, एकदम मस्तपैकी. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही घालायचं आहे, कारण का कोकोनटचं थोडंसं तेल, जे खोबऱ्याचं तेल असतं ते थोडंसं निघालं पाहिजे आणि सगळं असं छान एकजीव झाला पाहिजे मसाला, म्हणून मी ते घातलेलं आहे. आता मी ऑलरेडी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि ती अंडी मी आता उकडल्यानंतर 2 भाग केलेले आहेत त्याचे, आणि अशी मी अंडी घालत आहे. 4 ते 5 अंडी असतील आय थिंक सो. आणि मग ही छानपैकी मी